हां सर, बोला आता. कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा पावसाचा अंदाज सांगा. अ, आज आहे 21 ऑक्टोबर. आज दीपावली आहे. तर आजपासून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आणि खास करून कोल्हापूरकरच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज 21 पासून ते 27 तारखेचे पण दररोज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, पुन्हा मराठवाडा सगळीकडे वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणजे जवळपास 3-4 दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे. अच्छा. कर्नाटककडे खूप पडणार आहे, तामिळनाडू खूप पडणार आहे, केरळकडे, आंध्र प्रदेश त्या 4 राज्यात खूपच पडणार आहे. म्हणजे केरळ, तामिळनाडू काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या सीमालगतचे जे जिल्हे आहेत मग त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, हां, पंढरपूर, इकडं लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, हां. नांदेड, हिंगोली, यवतमाळ हं. ह्या पट्ट्यामध्ये मग पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे. अच्छा. म्हणजे आज 21 तारीख आहे. साधारण चालू होणार कधीपर्यंत चालू आहे? आजपासूनच सुरुवात होईल तुमच्या तिकडे अच्छा, अच्छा. म्हणजे भाग बदलत आधीमध्ये, आधीमध्ये. हो. आता भात कापणीचं चालू आहे, सोयाबीनचं चालू आहे. काय सांगा शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्याला म्हणलं की आता हे 4 दिवस आता शेवटचाच पाऊस आहे. आता ही हां, परतीचा पाऊस. परतीचा शेवटचा पाऊस. यानंतर काय पाऊस लागेल असं काय वाटतंय सध्या काय? हो. आज रात्रीच्याला तुमच्या कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्राकडे चांगला पाऊस पडणार रात्रीच्याला आणि उद्याच्याला. होय, जरा वातावरण पण झालंय कालपासून इकडे. हो. नाही, आज रात्री आणि उद्याच्याला खूप पडणार म्हणजे 21-22 हां. आणि 23-24 पण खूप आहे. अच्छा. तसं तर मग राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो 27 तारखेपर्यंत पाऊस आहे. अच्छा, अच्छा. आणि त्याच्यात जास्त असणार पश्चिम महाराष्ट्र, हं, कोकणपट्टी हं. आणि मराठवाडा. अच्छा, अच्छा. हं. धन्यवाद सर. एकंदरीत आपण दिलेल्या माहितीमुळं येणाऱ्या दिवाळीच्या निमित्तानं शेतकऱ्यांसाठी एक चांगला संदेश तुम्ही दिलाय. त्याबद्दल खरोखर मनापासून आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.